विद्यार्थी मित्र हो, आपण पेपर क्रमांक 1 मधील प्रकरण पहिले प्राचीन भारताच्या इतिहासाची साधनं अभ्यासतोय। याच्यामधलं पहिलं बीट लिखित साधने, आणि या लिखित साधनांमध्ये आपण वैदिक साहित्य, जैन धर्मीय साहित्य, बौद्ध धर्मीय साहित्य, तसेच निधर्मी ग्रंथसंपदा, त्याबरोबर प्राचीन कालखंडामध्ये जे परकीय प्रवासी भारतात येऊन गेले त्यांनी भारताविषयी तत्कालीन केलेलं लिखाण यांचा अभ्यास केलेला आहे। आज आपण चीनमधील जे काही लेखक असतील, विचारवंत असतील किंवा धर्मप्रचार आणि प्रसारासाठी आलेले लोक असतील, व्यापारी असतील, त्यांच्या भारताविषयीच्या लिखित साहित्याचा अभ्यास करणार आहोत। पहिलं नाव आहे सुमा चीन। चीनच्या इतिहासाचा हा जनक आहे, ज्यानं चीनचा इतिहास सर्वप्रथम लिहून ठेवला, तो सुमा चीन। यानं भारताविषयी सुद्धा बरीचशी माहिती लिहून ठेवलेली आहे। आता हा चीनच्या इतिहासाचा जनक आहे, तसंच जागतिक इतिहासाचा जनक हा हेरोडोटस आहे। त्याबरोबरच मराठ्यांच्या इतिहासाचा जनक हा ग्रँट डफ आहे। नंबर 2 आहे फाह्यान किंवा फाईयान, हा सुद्धा चीनी प्रवासी आहे। हा गुप्त सम्राट चंद्रगुप्त द्वितीय, यालाच विक्रमादित्य सुद्धा संबोधलं जातं, याच्या कालखंडात भारतात येऊन गेलेला आहे। यानं भारतातील तत्कालीन परिस्थितीवर लिखाण करून ठेवलेलं आहे। याचबरोबर आहे संगयून, हा इसवी सनाच्या 6व्या शतकात भारतात आलेला होता। यानं सुद्धा तत्कालीन भारतीय परिस्थितीवर बरंचसं साहित्य लिहून ठेवलेलं आहे। च्या पुढचा व्यक्ती आहे हुयेन त्संग। हा इसवी सनाच्या 7व्या शतकामध्ये भारतात आलेला होता। हा कालखंड म्हणजे वर्धन घराण्याचा कालखंड होता। यानं तातांग शियुकी नावाचा ग्रंथ लिहिला। याचं मराठी भाषेमध्ये रूपांतरित अर्थ होतो पाश्चात्य जगाचे लेख। या ग्रंथामध्ये यानं हर्षवर्धनाच्या काळातील माहिती लिहून ठेवलेली आहे। याला त्या कालखंडामध्ये जी काही माहिती मिळाली, त्याबरोबरच व्यक्तिगत हर्षवर्धनाच्या चरित्र आणि चारित्र्यासंबंधीसुद्धा यानं माहिती लिहून ठेवलेली आहे। त्यानंतर आहे इत्सिंग। हा नालंदा व
विक्रमशिला विद्यापीठात बरीच वर्ष राहिलेला होता. याने तत्कालीन भारतीय शिक्षणाविषयी बरीचशी माहिती लिहून ठेवलेली आहे. त्यानंतर आहे होली. यानं होयनत संघाचं चरित्र लिहून ठेवलेलं आहे. ज्यामध्ये होयनत संघाच्या भारत भेटीचं वर्णन या ग्रंथामध्ये त्यानं केलेलं आहे. पुढचा व्यक्ती आहे लामा तारानाथ. यांनी तिबेटचा इतिहास हा ग्रंथ लिहून शक, कुशाण, पर्शियन यांच्या भारतावरील स्वाऱ्यांची माहिती लिहिलेली आहे. शक, कुशाण आणि पर्शियन हे परकीय आक्रमणकारी होते. यांनी भारतावर केलेल्या स्वाऱ्या आणि इथं येऊन स्थापन केलेली सत्ता च्याविषयीची माहिती आपल्याला याच्यावरून मिळते. याच्यानंतर आहे इतर प्रवासी. या इतर प्रवाशांमध्ये पहिला प्रवासी आहे अल्बेरुनी. हा इसवी सनाच्या 11व्या शतकामध्ये भारतामध्ये आलेला होता. इसवी सनाचं 11वं शतक म्हणजे इसवी सन 1000च्या नंतरचा काळ. आणि यानं भारतामध्ये आल्यानंतर आणि हाच काळ जो होता तो काळ होता मोहम्मद गझनीच्या स्वाऱ्यांचा काळ. आणि हा मोहम्मद गझनी बरोबर भारतामध्ये आला होता. इसवी सन 1001 ते इसवी सन 1026 या कालखंडामध्ये मोहम्मद गझनीनं भारतावर 17 स्वाऱ्या केल्या. या मोहम्मद गझनी बरोबर आलेला हा तत्वज्ञ पंडित अल्बेरुनी यानं इथली माहिती घेतल्यानंतर तहकीक-ए-हिंद नावाचा ग्रंथ लिहून ठेवला. आणि या ग्रंथामध्ये अल्बेरुनीनं भारतातील सण, परंपरा, विज्ञान, ज्योतिषशास्त्र इत्यादीविषयी बरीचशी माहिती मिळवली. ती त्यानं संग्रहितही करून ठेवली. याच्यानंतर आहे इटालियन लेखक. इसवी सनाच्या 13व्या शतकात इटालियन व्यापारी मार्को पोलो हा इटालीतील व्हेनिसचा रहिवासी होता आणि तो दक्षिण भारतामध्ये आलेला होता. आणि त्यानं दक्षिण भारतातील तत्कालीन राजकीय, आर्थिक, सामाजिक परिस्थितीचं वर्णन आपल्या प्रवास वर्णनामध्ये करून ठेवलेलं आहे. या ठिकाणी या प्रकरण पहिल्यामधील आपण लिखित साधनांचा अभ्यास केला. च्या नंतरचा भाग आहे भौतिक साधने. भौतिक साधनांनाच पुरातत्वीय साधने
किंवा अलिखित साधने असंही म्हटलं जातं. वस्तू आणि वास्तू. वास्तू म्हणजे बांधकाम, मग ते कशाचं, तर वेगवेगळ्या मंदिरं असतील, चैत्य असेल, स्तूप असेल, वेगवेगळ्या प्रकारचं. याच्यामध्ये जे येणारे घटक आहेत या भौतिक साधनांमध्ये, यामध्ये आहे शिलालेख. मोठाल्या दगडी शिळांवर कोरून अथवा खोदून तत्कालीन राजांनी ज्या काही राजा आज्ञा असतील किंवा राजांच्या ज्या काही सामाजिक कल्याणकारी सुधारणा असतील यांची जी नोंद करून ठेवलेली आहे ते शिलालेखांमधून आपल्याला दिसून येते. भौतिक साधनं ही इतिहासाची प्रथम साधने आहेत, वस्तुनिष्ठ साधने आहेत, सत्यावर आधारित साधने आहेत. त्यानंतर आहे ताम्रपट. तांब्याच्या धातूच्या पत्र्यावर किंवा पट्टीवर जे लिखाण केलं गेलं, कशाच्या संदर्भात, तर ते दानधर्माच्या संदर्भामध्ये त्याला ताम्रपट असं संबोधलं जातं. या ताम्रपटावर तत्कालीन राजांनी केलेलं दान, मग ते कशाच्या स्वरूपात आहे, ते दान करत असताना कोण प्रतिनिधी उपस्थित होते, कोणकोणत्या प्रांतातील राजांना त्यांनी निमंत्रण दिलेलं होतं, या सगळ्या गोष्टींची माहिती या दानपत्रावरून आपल्याला दिसून येते. याच्यानंतर आहे नाणी, ज्याला आपण चलन म्हणतो. नाणी पाडण्याच्या कारखान्याला टाकसाळ असं संबोधलं जातं. प्राचीन कालखंडामध्ये भारतातील विविध प्रांतामध्ये ज्या काही राजवटी होऊन गेल्या, त्या राज्यांनी आपापल्या आर्थिक परिस्थितीनुसार ज्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या धातूंचा वापर करून राज्यव्यवस्थेमध्ये जी काही नाणी पाडली, वेगवेगळ्या आकाराची, वेगवेगळ्या वजनाची, वेगवेगळ्या धातूंची, याच्यावरून आपल्याला तत्कालीन धार्मिक परिस्थिती, राजांची नावं, शस्त्रास्त्रे, या सर्वच गोष्टीची माहिती मिळते. त्याच्यानंतर आहे हत्यारे. तत्कालीन हत्यारे, प्रसंगी युद्ध जी काही झाली त्याच्यामध्ये ज्या ज्या हत्यारांचा वापर करण्यात आला, त्या हत्यारांवरून सुद्धा तत्कालीन धातू परीक्षणाची आपल्याला कल्पना येऊ शकते. याच्यानंतर आहे किल्ले. किल्ल्यांचे 3 प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे भूकिल्ले, जमिनीवर किल्ले किंवा सपाट भागावर बांधले गेलेले किल्ले. दुसरा आहे डोंगरी किल्ले, ज्याला आपण पर्वतीय किल्ले सुद्धा म्हणू शकतो. आणि तिसरा आहे तिसरा जो किल्ला आहे तो आहे सागरी, ज्याला जलदुर्ग सुद्धा संबोधलं जातं. मग त्या काळामध्ये असे काही बांधण्यात आले का, तर तत्कालीन कालखंडामध्ये जमिनीवर आणि डोंगरावर किल्ले बांधले गेले. दक्षिण भारतामध्ये
मोठ्या प्रमाणामध्ये या वास्तू निर्माण केल्या गेल्या. याच्यानंतर आहे मंदिरे. वेगवेगळ्या प्रांतातील वेगवेगळ्या राज्यांनी त्यांचा धर्म आणि त्या धर्माचा संप्रदाय त्याच्यानुसार वेगवेगळ्या देवतांची मंदिरं मोठ्या प्रमाणामध्ये उभी केली. मग तो भारतातला असा कुठला एकही प्रांत शिल्लक राहिला नाही की जिथं मंदिरं उभारण्यात आली नाही. याच्यानंतर आहे चैत्य आणि स्तूप. बौद्ध धर्मीयांच्या प्रार्थना स्थळाला चैत्य असं संबोधलं जातं. त्यानंतर आहे स्तूप. हा वास्तुप्रकार आहे तत्काळातला. याचं विशेष महत्त्व सम्राट अशोकाच्या कालखंडामध्ये जवळजवळ भारतात 84,000 स्तूप बांधले गेले. यांचं एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य असं की तत्कालामध्ये भारतामध्ये जे बौद्ध भिक्खू होते ते धर्म प्रचार आणि प्रसारार्थ भारताच्या विविध भागांना भेटी देत असत. ऋतुमानानुसार त्यांच्या प्रवासामध्ये त्यांना थांबण्याची व्यवस्था असावी हा त्याचा मूळ हेतू होता. आणि या हेतूला अनुसरून आणि धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी तत्कालीन राजा सम्राट अशोकाने मोठ्या प्रमाणामध्ये या स्तूपांची निर्मिती केली. आज आपण याच ठिकाणी थांबतोय. च्या नंतरचा भाग आपण सोमवारच्या तासिकेमध्ये पाहू.